नमस्कार, आपण पाहताय SR24 न्यूज। पाथर्डी पोलीस ठाण्यामध्ये तणावाचं वातावरण। महिलेचा पोलीस ठाण्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न। झटापटी दरम्यान एकाचा मृत्यू झाल्यानं खळबळ। जमिनीच्या वादातून न्याय मिळावा या मागणीसाठी गेल्या 5 दिवसांपासून अहिल्यानगर येथे आमरण उपोषण सुरू असलेल्या पीडित कुटुंबाला प्रशासनाकडून पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याबाबत पत्र प्राप्त झाल्यानंतर सोमवारी पोलीस ठाण्यामध्ये नाट्यमय घडामोडी घडल्याचा आरोप संबंधित कुटुंबियांनी केला। या घटनेदरम्यान एका महिलेने आत्मदहनाचा प्रयत्न केला तर तिच्यासोबत आलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली। मिळालेल्या माहितीनुसार औरंगपूर तालुका पाथर्डी येथील पीडित कुटुंब गुन्हा दाखल करण्यासाठी पाथर्डी पोलीस ठाण्यामध्ये गेले होते। त्यावेळी संबंधित प्रकरणातील आरोपी देखील पोलीस ठाण्यात उपस्थित झाल्याचं सांगण्यात येत आहे। यावेळी काही पोलीस अधिकाऱ्यांनी जबाब टाकल्याचा आणि उलट गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचा आरोप पीडित कुटुंबियांनी केला। या प्रकारामुळे संतप्त आणि भयभीत झालेल्या मंगल शशिकला माळी वय 42 राहणार औरंगपूर यांनी पोलीस ठाण्याबाहेर अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचं सांगण्यात येत आहे। अचानक घडलेल्या या प्रकारामुळे पोलीस ठाण्याच्या परिसरात एकच गोंधळ उडाला। उपस्थित पोलिसांनी आणि नागरिकांनी तात्काळ हस्तक्षेप करून पुढील अनर्थ टळल्याचं समजतं। दरम्यान या गोंधळ आणि झटापटी दरम्यान पीडित महिलेसोबत आलेले विठ्ठल साहेबराव खर्चण हे अचानक जमिनीवर कोसळले। त्यांना तातडीनं उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केल्याची माहिती समोर आली आहे। या घटनेनंतर पीडित कुटुंबियांनी पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप करत न्याय मिळत नसल्याची भावना व्यक्त केली। पोलिसांच्या भूमिकेनं आम्हाला टोकाचं पाऊल उचलण्याची वेळ आली असा आरोप संबंधित महिलेनं केला। दरम्यान या संपूर्ण प्रकरणामुळे पाथर्डी तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी विविध स्तरातून होत आहे। मृत्यूचं नेमकं कारण आणि आत्मदहनाच्या प्रयत्नामागील परिस्थिती याबाबत अधिकृत माहिती येणं अद्याप बाकी आहे। SR24 न्यूज पाथर्डी। आमच्यावरती 1 फेब्रुवारी 2026 रोजी आमच्यावरती लैंगिक अत्याचार माझ्या कुटुंबावरती आणि जाळपोळ केलेली होती। त्या संदर्भात आम्ही 21 मेपासून आमरण उपोषणासाठी कलेक्टर ऑफिसला बसलेलो होतो। तर आम्ही कलेक्टर ऑफिसला आम्हाला आज पत्र दिलं की एसपींना आम्ही गुन्हा दाखल करून घेतो म्हणून असं पत्र दिलं एसपींना। ते आम्ही उपोषण त्यांना सोडलं तर आमच्या सोडता आम्ही फिर्याद दाखल करण्याला पाथर्डी पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल करण्यासाठी 3:30 वाजता आलो तिथं। तर आमच्यासोबत आहे ना आमचे म्हणजे नातेवाईक विठ्ठल खर्चण हे आलेले होते आमच्यासोबत आलेले होते। माझी आई आतमध्ये फिर्याद दाखल करीत होती। तर फिर्याद दाखल करत असताना ज्यांच्यावरती आम्ही गुन्हा दाखल करणार आहोत ना ते दोन गाड्या आणि अजून काही गावातले गुंड घेऊन आमच्याकडे त्यांनी आले होते। पाथर्डी पोलीस स्टेशनला गावगुंड घेऊन आले होते आणि जे विठ्ठल रावसाहेब खर्चण यांना हे बाहेर बसलेले होते। त्यांना आणि माझ्या आईला पण धमकी दिली की आरोपी आहेत का किलबिले, सारंगधर किलबिले, मनीषा सुधाकर किलबिले, परत प्रभाकर सुधाकर किलबिले, ईश्वर बापूसाहेब देशमुख, परत हे दिलीप तुकाराम किलबिले, हे बरेचसे गावातले लोक होते। 10-15 जण होते गावातले। त्यातलं उपसरपंच ईश्वर बापूसाहेब देशमुख हा मिलिटरी रिटायर मेजर आहे। तर यांनी आणि जे पोलीस कर्मचारी आहेत ना यांनी सगळ्यांनी मिळून ना ते बाहेर आमच्यासोबत फिर्याद देण्याकरिता आलेल्या माणसाला आहे ना आरोपींनी यांनी बळजबरी केली का तोयवर सुद्धा आता तो ही बाईसोबत फिरतोय ना तोयवर सुद्धा आता ही दुसरी बाई आहे ना, आमच्याकडे काय बाई नाही का, आम्ही सुद्धा आता तोयवरती आणि या पोरावरती 376 गुन्हा दाखल करत होतं आणि तुला आणि त्या बाईला आणि आणला तिघाला आहे ना कायमची जेलमध्ये पाठवत होतं आणि सारखं तुमच्या काय तो कायदा काय तुमच्या एकट्याच्या बापाचा आहे का म्हणे, हे असे पोकळ धमक्याला आम्ही भेट नसतो। आणि तिथं येऊन आहे ना त्या जे आमच्यासोबत आलेले होते ना विठ्ठल खर्चण त्यांना आहे ना दमदाटी केली। त्या याच्यातून त्यांना चक्कर येऊन ते तिथंच जागेवर पडले। त्यानंतर आम्ही स्वतः संपवून आरोपी समोर आहे ना आरोपी आणि प्रशासनासमोर आहे ना मी आणि माझ्या आईने निर्णय घेतला की आम्ही स्वतःला संपवणार येतं।
तर आम्ही एसपीला सुद्धा यापूर्वी निवेदन दिलेलं होतं आणि यांचं आजपासूनच नाही, आरोपीवरती या अगोदर सुद्धा 2 वेळा ॲट्रॉसिटी गुन्हे दाखल येतं, तरीसुद्धा आरोपींना आहे ना हे पोलीस प्रशासन आहे ना कायम मदत करताना कायम आतमध्ये फिर्याद देत असताना माझ्या आईने आज याच्यातून खिडकीतून बघितले तर माझ्या आईला त्यांनी जे आतमध्ये फिर्याद घेणारे ते लहाने साहेब होते ना, त्यांनी आईला धमकी दिली, आता तुमच्यावरती स्ट्रॉंग गुन्हा दाखल होणार आहे आणि तुमच्यावर सुद्धा ते गुन्हा दाखल करतील. आणि ते रिटायर मेजर यांनी जे आमचे बाहेर होते ना, रिटायर मेजर सारंगधर किलबिले तर म्हणला तू इकडे बघतोच म्हणे, तू यांच्यासोबत फिरतो ना, तर त्यांना धमकी देऊन त्यांना म्हणे तो बाहेरही म्हणे पोलीस स्टेशनच्या तुला जीवच मारतो म्हणे मी. तर त्याचं टेन्शन घेऊन त्यांना ते चक्कर येऊन पडलेले आहेत ते.